नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या ऋतुजानं धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, मरेन पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्या पद्धतीनं संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती मंदिरावरती धरला, त्यांचीच ही अहिल्या कन्या असल्या कारणानं अहिल्या देवींच्या विचारावरती ठाम राहून माझा स्वतःचा जीव देईन पण मी धर्म बदलणार नाही हे औरंग्याला ठणकावून सांगणारे आणि ज्यांचे हाल हाल करून नाक कापलं, कान कापले, जीभ कापली, डोळ्यामध्ये तप्त तारा सळ्या घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची सालटी काढली, नंतर सालटी आली, परत ती सालटी काढली, परंतु ज्यांनी धर्म बदलला नाही, मृत्यूला सामोरे गेले, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या ऋतुजानं अखंड देशातल्या हिंदू धर्मीयांना जे काहीतरी किरकोळ कारणासाठी धान्य मिळालं, धर्म बदलला, दवाखान्यासाठी मदत मिळाली, धर्म बदलला, घरात पेशंट आहे, कोणतर पादरी आला, काहीतरी मंत्र म्हटला, काहीतरी कपाळाला अंगारा लावला, धर्म बदलला. या सर्व हरामखोराच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम ज्या माझ्या ऋतुजा बहिणीनं केलं, तिला आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी उभा राहून ऋतुजाला मानवंदना दिली, तिच्या भावपूर्ण आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण श्रद्धांजली अर्पित केली. 1 मिनिट आपण सगळेजण उभा होतो, मी उभा होतो, तुम्ही सगळे उभा होता. संध्याकाळचं टायमिंग आहे, वारा वाहतोय. 1 मिनिट जेव्हा मी उभा होतो तेव्हा वाऱ्याची झुळूक माझ्या कानावरती आली आणि त्या हवेबरोबर ऋतुजाचा आवाज आला आणि ऋतुजा म्हणते की दादा मला न्याय दे. ऋतुजा कानामध्ये म्हणते की दादा मला न्याय दे, दादा मला न्याय दे, कारण मी एक हिंदू धनगराची पोरगी आहे. मी बिरोबाला मानते, मी विठोबाला मानते, माझी कुलदेवी मायाक्का आहे. मायाक्का देवीच्या सवासण्या माझ्या घरी होत आहेत, माझ्या घरी लिंबाचा कार्यक्रम होतोय, माझ्या घरातले सगळे काचोळे घालून मायाक्का देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी सांगलीमध्ये राहते, सांगलीचा गणपती माझा आराध्य दैवत आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काही नवीन करायचं आहे तर मी गणपतीला प्रार्थना करते, गणपतीच्या पाया पडते, मी महालक्ष्मीची पूजा करते, मी अंबा मातेला मानते, मी तुळजा भवानीला मानते. माझी स्वप्न पूर्ण व्हावीत, माझा धर्म चांगल्या पद्धतीनं राहावा म्हणून मी हिंदू धर्माची मुलगी आहे. आणि माझ्या आईनं, माझ्या वडिलांनं माझ्यावरती संस्कार केलेत की आपला हिंदू धर्म हा कुणावरती अन्याय करणारा नाहीये. आपला हिंदू धर्म तलवारीच्या पातीवरती धर्माचं विस्तारण करणारा नाही आहे. अखंड जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन हा धर्म किती जरी आक्रमण आली तरी या भगव्या ध्वजासारखा ताट मानेनं आज अखंड जगामध्ये उभा आहे. आणि असा धर्म मला सोड, असा धर्म मला सोड म्हणून ज्याच्या बरोबर ॲम्ब्युलन्स आले जाऊ द्या,
आणि हे जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत, मी वेल एज्युकेटेड मुलगी आहे, ऋतुजा MPSC करणारी मुलगी आहे, MPSCच्या परीक्षा पास झालेली मुलगी आहे, परंतु कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, लॉकडाऊन होतं. अशा काळामध्ये हे जे ऑनलाईन सगळे रजिस्टर करणारे वधूवरवाले, त्यांच्या माध्यमातून तो कोळी नावाचा नायब तहसीलदार, मी तुमच्याशी बोलत असताना आज ही सरकारी नोकरीमध्ये आहे, त्यानं हे स्थळ ऋतुजाच्या आई वडिलांच्याकडे आणलं. हिंदू धनगर समाजाची मुलगी, समोरचंही कुटुंब हिंदू धनगर, लग्न लावलं. आणि जेव्हा ही ऋतुजा नांदायला जाते आणि मग वटपौर्णिमेचा कार्यक्रम येतोय, तेव्हा तिची सासू म्हणते की तुला वटपौर्णिमेचा सण करता येणार नाही, तुला घरामध्ये संकष्टीचा उपवास करता येणार नाही, तुला घरामध्ये सोमवार गुरुवार शनिवारी उपवास करता येणार नाही, तुला एकादशी दिवशी उपवास करता येणार नाही. हिनं संकष्टीचा उपवास धरला, घरात मटण आणणार, एकादशीचा उपवास धरला, घरात मटण आणणार. म्हणजे तिच्या पायाखालची वाळू सरकून गेली की आज माझी मोठी फसवणूक झालेली आहे. मोठी फसवणूक झाली आहे की ज्याने धर्मांतरण केलंय तो पण हिंदू धनगरच आहे. अरे त्या हिंदू धनगरांना मला सांगायचं आहे, जेव्हा एखादा पादरी तुमच्या गल्लीमध्ये येतोय धर्मांतरण करण्याच्या हेतूनं, त्याला घोंगड्यात गुंडाळून तुडवला पाहिजे. तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर कुठल्या धनगराच्या गावामध्ये धर्मांतरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठला जर पादरी आला तर तिथं ठोकला जाईल आणि प्रत्येक पोरानं त्याला ठोकून काढावं. तुम्ही ठोकायला पाहिजे होता. अरे ते ज्यांना पुसतात तो येशू मेंढपाळाचा पोरगा आहे. जर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू व्हा, हे तुम्ही त्यांना ठणकावून सांगा. जर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू धनगर व्हा. कारण या जगामध्ये गोपालक आणि पशुपालक, त्या पशुपालकाचे आम्ही वारस आहोत. त्या येशूची पूजा करणाऱ्या सगळ्या पादऱ्यांना सांगा, जर धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू धनगर व्हा. मला आता इथं कळालं ते ख्रिश्चन वाले कोण कोण आता इथं व्हिडिओ करतायत. भडव्यानो, तुम्ही नीट व्हिडिओ करा आणि त्या सगळ्यांना पाठवा. जर आता परत धर्मांतरण करण्याच्या नादामध्ये कुठं जाल तर तुम्हाला तुडवलंच जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवा. इथून पुढच्या काळामध्ये हे उद्योग होता कामा नयेत. अरे ते लवजियात करणारे जसे हिरवे साप आहेत, तसे हे धर्मांतरण करणारे, सेवेच्या नावाखाली गोंडास दिसणारे हे अजगर आहेत, अजगर. आणि हा अजगर गप्प पडून अख्खा हिंदू धर्म गिळायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या अजगरावरती JCB फिरवायचं काम या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या आणि सांगलीतल्या हिंदूंनी करायची आवश्यकता आहे. आता बघत बसायची वेळ नाही आहे, हा बघत बसायचा काळ नाही आहे. मी आता बोलताना या दोन्ही धर्मांतरण करणाऱ्या अवलादींच्या कानावरती माझा आवाज जात असेल, कारण मी श्रीराम मंदिर चौकामध्ये बोलतोय आणि मला माहित आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सगळे आता आहेत, लोक आहेत. अरे तुम्ही कशासाठी धर्मांतरण करताय, कशासाठी लोकांना फूस लावताय. अरे ही ऋतुजा सोन्यासारखी दिसणारी पोरगी, अरे दृष्ट काढावी अशी पोरगी, तिनं स्वतःचा प्राण दिला, धर्मांतरण केलं नाही. तो पादरी सांगतोय त्यांच्या घरामध्ये, आता नितीन राजेंनी सांगितलं तसं, की ही मुलगी सैतान आहे. तुमच्या घरामध्ये मोबाईल फुटला तर तो सांगतोय की मुलगी सैतान आहे. घरामध्ये एखादं काही कुठं काही पैशाची अडचण आली, ही हिंदू परंपरेनं पूजा करते, उपवास धरते, ही चर्च मध्ये येत नाही, ही बायबल वाचत नाही, ही सैतान आहे. अरे ती मुलगी तुम्हाला सैतान वाटली कारण ती बायबल वाचत नाही, कारण ती चर्च मध्ये येत नाही, कारण ती 7व्या महिन्याचा गर्भ पोटात असताना गर्भ संस्कार ख्रिश्चन पद्धतीने करत नाही. ती म्हणते मी हिंदू आहे, माझ्या घरी डोहाळे जेवणच होईल, म्हणून तुम्हाला ती सैतान वाटते का? इथून पुढच्या काळामध्ये जर असं प्रकरण या सांगलीमध्ये घडलं तर तुमची गाठ आमच्याशी आहे. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सुट्टी देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. राजकारण चुलीत गेला, राजकारणाचा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही, पण हिंदू धर्म वाचला पाहिजे तर आम्ही वाचेल, हिंदू धर्म टिकला पाहिजे
तर आम्ही टिकेल, नाही तर येणारा काळ तुम्हाला आणि मला माफ करणार नाही. आज ऋतुजा स्वतःला संपून घेते. ती आत्महत्या मी मानत नाहीये. तिनं धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे. तिनं धर्मासाठी आपल्या प्राणाचा त्याग केलाय. आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका. तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा. तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल. त्याची तुम्ही चिंता करू नका. आणि हा एकटा गोपीचंद भाव म्हणून तुमच्या पाठीशी नाही, लाखो गोपीचंद आता तुमच्या बरोबर उभे आहेत. लाखो गोपीचंद हे तुमच्या सोबत आता ताकदीनं समोर यायला तयार आहेत. कारण ही वेळ आता गाव खेड्यापर्यंत हे सगळी प्रकरण गेली. आज सकाळी 11 वाजता मी घरी असताना माझ्याकडे एक आमचा कदम सेठ नावाचा करगणीतला एक सेठ आला आणि त्यांच्या सोबत एक भगिनी होती. आजचं प्रकरण, आजचं सकाळचं 3 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की एक आमच्या तालुक्यातली गरीब मराठा समाजाची 12वी झालेली मुलगी मामाकडे जयसिंगपूरला गेली होती, जयसिंगपूरला सुट्टीला, आणि तिथून गायब झाली. तिथल्या जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये मामानी तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना आणलं, मामाची भेट घालून दिली. पोरगी ऐकायला तयार नाही. 18 वर्षाच्या वरचं वय तिचं आहे. कायद्याची पळवाट काढून तिला सोडून दिलं. परवा हे माझ्याकडे प्रकरण आल्यानंतर मी आटपाडीच्या PI साहेबांना फोन केला की माझ्या तालुक्यातली मुलगी आहे, त्याचा मिसिंगचा गुन्हा हा आटपाडीला दाखल झाला पाहिजे. आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परत त्या पोलिसांना कळालं की ते तिथं आले होते आणि त्यांनी सोडून दिलं. ती फाईल क्लोज करायला लागली. सकाळी माझ्याकडे आल्यानंतर मी परत PI साहेबांना फोन केला आणि ते मला कसल्याही परिस्थितीत तो मुलगा आणि मुलगी आम्हाला आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये पाहिजेत. आई रडायला लागली होती. आईला मी विचारलं, मुलीनं असं का केलं? तर माझी मुलगी सोन्यासारखी आहे, असं करणार नाही. त्या पोराची तुमची ओळख होती का? आमची त्याची ओळख नाही. त्याची माहिती काढली. त्याला राहायला घर नाही. त्याचा बाप दुसरीकडून 10 रुपये मागून घेऊन दारू पितोय. जीन्स एकाची, शर्ट एकाचा, बूट एकाचा, गाडी कुणाची तरी फेसबुक वरती टाकून त्या मुलीला फसवलंय. मुलीचा फोटो मला दाखवला. सोन्यासारखी पोरगी, एखादा कुठलाही क्लास 1 अधिकारी तिला वर म्हणून मिळाला असता, असली मुलगी ते घेऊन गेली. आज सकाळचं प्रकरण, आज सकाळचं प्रकरण. अरे प्रकरण रोज होत आहेत किती? हे कुठं तरी थांबलं पाहिजे. कुठंतरी ह्या सगळ्या विषयावरती आपण लक्ष देऊन हे सगळं काम करण्याची आवश्यकता आहे. अरे हिंदू धर्मावरती आक्रमण कमी झाली का? बाबरानं आक्रमण केला, हुमायून बाबरानं आक्रमण केला, लोधीनं आक्रमण केलं, खिलजीनं आक्रमण केलं, औरंग्यानं आक्रमण केलं, अकबरानं केलं, निजामशाहनं केलं, आदिलशाहनं केलं, अफजल्यानं केलं. एक ना अनेक लोकांनी आक्रमण केली. हिंदूंचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू तात मानेन आज पण उभा आहे. अरे जे त्या निजामांना, जे त्या मोगलांना जमलं नाही, ते भडव्यानं तुम्हाला आता ह्या काळात जमणारच नाही. कारण आता अख्खा हिंदू समाज जागा होतोय आणि रस्त्यावरती येतोय. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. हा जो मोर्चा आहे, का पोलिसांनी तक्रार 3 तास दाखल करून घेतली नाही? पोलिसांचा काय इंटरेस्ट होता की तुम्ही धर्मांतरणाचा विषय त्यामध्ये टाकू नका? अरे जे घडलंय ते FIR मध्ये टाकायला काय अडचण होती? 3 तास माझ्या ऋतुजीच्या आईला आणि वडिलांना तुम्ही तिथं थांबवून ठेवता. कशासाठी? काय कारण आहे? जो पाद्री ज्यानं त्यांच्यावरती अन्याय केलाय त्याला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा. तर आणि तरच ऋतुजाला न्याय मिळेल. तो कोळी नावाचा धर्मांतरित जो नायब तहसीलदार आहे त्याला त्यामध्ये आरोपी करा आणि त्याला अटक करून टाका. ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे. ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते. तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले. आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हणले SP चा फोन आलाय. काय फोन आलाय? तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत. ठीक आहे, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले, तुम्ही काढून टाकले. मी तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली. तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड